पप्पू कॉलोनी कोणता बी नेता येऊ द्या, असं नाही का ते जेवायला पाहिजे. कोणता बी नेता आला का त्यांनी उल्हासनगरमधले जेवढे पण गरीब गोत्र आहे का त्यांना सेवा करायला पाहिजे. नो है भाई है ना, सब तो एक ही. भरत गंगोत्री सर आहे. भरत गंगोत्री. मंडळी, मी अविनाश भोयर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अनफिल्टर्ड इंडियामध्ये. आणि आज आपण आलो आहोत उल्हासनगरमध्ये. तर उल्हासनगर मतदारसंघामध्ये सध्या जी लढत आहे ती तुतारी वर्सेस BJP असे जे दोन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये लढले. आणि इकडे MNS आणि अजून बरेच काही पक्ष जे आहेत आणि अपक्ष लोक इकडे सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आणि आपण उल्हासनगरच्या लोकांकडनं हे जाणून घेऊया की उल्हासनगरमध्ये सध्या हवा कोणाची आहे. आणि सुरुवातीला मी इतकं सांगतो की जे इकडचे दोन उमेदवार आहेत कुमार आयलानी आणि पप्पू कालानी, हे दोघं खूप यांचं नाव गाजलेलं आहे. आणि दोघांनीही उल्हासनगरमध्ये ॲज अ आमदार काम केलं आहे. आणि लोकसभेच्या वेळी दोघंही एकत्र होत आहे आणि श्रीकांत शिंदेला यांनी मदत केली आहे. पण लोकसभा झाल्याच्या नंतर जे कुमार आयलानी ते BJPतच राहिले. आणि जे अजित पवार गटाचे जे आमदार आहेत म्हणजे माजी आमदार पप्पू कालानी ते पण श्रीकांत शिंदेला सपोर्ट करत होते. आणि आता लोकसभा झाल्याच्या नंतर ते परत तुतारीमध्ये आलेत आणि दोघांमध्ये आमोरसमोर लढत आपल्याला बघायला मिळते. तर उल्हासनगरच्या जनतेशी आपण जाणून घेऊया की उल्हासनगरचा कौल कोणाकडे. तर दादा, सध्या उल्हासनगरमध्ये कुमार आयलानी वर्सेस ओमी कालानी अशी लढत चालू आहे. तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार निवडून आला पाहिजे? आम्हाला काय करा, आता आम्हाला तर दोघंच पाहिजे. दोघं पाहिजे, पण सध्या कुठला तरी एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं कुमार आयलानीने या 5 वर्षामध्ये काम केलं आहे का? नाही, कुमार आयलानीचं काम केलं आहे पण एवढं नाही केलं आहे. जे करायचं आहे ते रोडावरती ट्रॉफिक, गाड्या उभ्या राहतात, हे सगळं करायला पाहिजे. आहे ते करणारे चांगले कामं करतात, पण काय रोडावरती ट्रॉफिक, पब्लिकला परेशानी, ही परेशानी लोकांची दूर व्हा. आणि असा काय नेता यावायला पाहिजे की उल्हासनगरमध्ये सगळ्यांना सुख शांती भेटावं. तुम्हाला असं वाटतं की जे आता जो विपक्षाचे जे उमेदवार आहेत जे तुतारीच्या चिन्हावर लढतात ओमी कालानी, ते हे सगळं कामं करू शकणार का? हो, उमेद कल्याणचं थोडं आहे त्यांचं काय ते सारा, ते आल्यावरती निवडून का त्यांनी करायला पाहिजे. कोणता बी नेता येऊ द्या, असं नाही का ते जेवायला पाहिजे. कोणता बी नेता आला का त्यांनी उल्हासनगरमधले जेवढे पण गरीब गोत्र आहे का त्यांना सेवा करायला पाहिजे. आणि सध्या मी इकडं बघितलं उल्हासनगरमध्ये जे इलेक्ट्रिक बस आहे ते चालू झालेत, तर त्याच्यामुळं रिक्षावरती काय परिणाम झाला आहे का? रिक्षावरती काय परिणाम नाही झाला, फक्त लोकांना त्रास होतो का ट्रॉफिक जास्त होती का, रस्ते छोटे आहेत आणि मोठे मोठे गाड्या चालू करून ठेवले, ह्याच्यामुळे काही उपयोग नाही आहे गाडी चालू करून. तर पहिले रस्ते मोठे करा, नंतर तुम्ही मोठ्या गाडी चालू करा, ते आम्हाला मान्य आहे. तुम्ही रस्ते छोटे आहेत, मोठ्या गाड्या उभा करून काय उपयोग नाही. तर पब्लिकला परेशानी आहेच. फक्त माझी एवढी विनंती आहे सगळ्यांना, तर पहिले रस्ते मोठे करा, नंतर तुम्ही बचा. क्या बोल रहे थे आप? उल्लासनगर वाले जो 4 नंबर 5 नंबर चलते हैं उनके ऊपर बहुत तकलीफ हो गई है, क्योंकि 5 रुपये में वो लेके जाती है तो रिक्शा में कौन 15 रुपये 20 रुपये देगा, तो उन लोग को तकलीफ हो गई ना सब. एक रिक्षा वालों को ये चीज़ का तकलीफ है. पप्पू कॉलोनी का तुम्हाला असं वाटतं पप्पू कालानी का जिंकले पाहिजे? त्याचा तोच विकास केला उल्हासनगर, बाकी कोणी विकास नाही केला. पण कुमार आयलानी तर बोलतात की पप्पू कालानी आणि त्यांच्या घराने उल्हासनगरमध्ये काहीच विकास केला नाही आहे. कुमार आयलानी कोणता विकास केला? त्याला सांगा ना कोणता विकास केला. तू आमदार बनला 5 वर्ष झाले, तू काय केलं? उल्हासनगर खड्डे भरून ठेवले, सगळे खड्डे आहेत. कुठे झाला खड्डे खोदून ठेवले. पप्पू कॉलोनी त्या टायमाला होता, त्या टायमाला पुरा उल्हासनगर बनवून टाकलं होती. सिटी होती, एक शहर होतं, एक शहर. आता खड्डा झाला उल्हासनगर. पण सध्या कुमार आयलानी पप्पू कालानीचे जे पुत्र आहेत ओमी कालानी, तर ते म्हणजे निवडणूक लढणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की याच्यामुळे वोटचा काय फरक पडेल का? पडेल ना, 100% पडेल. बनवणार तो चाल भोरचा आहे, गरीब लोकांना भोरचा आहे पप्पू कॉलोनी. तो दादा अभी इधर उल्लासनगर मतदार संघ में कुमार आयलानी वर्सेस ओमी कालानी, ये 2 लोग आमने सामने खड़े हैं. तो आपको क्या लगता है कि उल्लासनगर के लोग किसको मतदान करेंगे? अभी जो आएगा दादा मेरे उसको ही है ना. अभी कौन, दोनों है भाई है ना, सब तो एक ही है. तो भी पॉलिटिक्स में आमने सामने है, तो है मेरे भाई, तो चलता है ना वो तो यार. तो आप किसको वोट दोगे? हाँ, आप किसको वोट दोगे, कुमार आयलानी की पप्पू कालानी के लड़के को? दोनों देखेंगे ना दादा, है तो अपना दोनों एक ही भाई है ना दादा. तो जो अभी कुमार आयलानी जी का जो टर्म था लास्ट के 5 ईयर्स, तो उन्होंने वो 5 ईयर में उल्लासनगर का विकास कितना किया है? विकास तो अच्छी तरह से अच्छा किया है उन लोगों ने भी, दादा ने.
वो आपको लगता है क्या? गुड इम्प्रूवमेंट है उनकी। तो आपको लगता है क्या कुमार आयलानी वापस जीत के वही आएंगे कुमार आयलानी आएंगे आपको लगता है? 99%। तर दादा आता 141 मतदारसंघ जे आहे उल्हासनगर त्यामध्ये कुमार आयलानी, पप्पू कलानी, भारत गंगोत्री आणि असे बरेच खूप सारे जे उमेदवार आहेत ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटतं की उल्हासनगर मतदारसंघामधनं कोण निवडून येईल? देखिए ऐसा है ना कि इतने सालों से इलेक्शन हो रहे हैं और इलेक्शन के नाम पे सिर्फ 10-15 दिन के लिए लोग प्रचार करते हैं और बाद में सब भूल जाते हैं। उल्लासनगर में सबसे बड़ी समस्या है रोड की। यहाँ रोड एक भी सही नहीं है, पार्किंग की कोई जगह नहीं है। जो भी सत्ता में इससे पहले या कभी भी रहे उन्होंने विकास के नाम पे यहाँ कुछ किया नहीं है। अगर विकास किया होता तो आज हम लोग को बोलना नहीं पड़ता था, हम डायरेक्ट सीधा बोल देते थे कि ये जीतेंगे या वो जीतेंगे। लेकिन विकास के नाम पे सिर्फ पब्लिक को बगलाया जा रहा है। बार बार हर तरीके के लोग ऐसे करते हैं कि हम आपका लिए वो करेंगे ये करेंगे, लेकिन उल्लासनगर के लिए किसी ने कुछ किया नहीं है। अगर मेरा मत होएगा तो मैं उल्लासनगर में नए चेहरे के बारे में सोचूंगा। नया चेहरा जैसे भरत गंगोत्री सर है, उन्होंने पैनल नंबर 17 में जब मैं गया था वहाँ पे, मैं रिक्शा चालक हूँ, मैंने वहाँ जाके देखा था शिव मंदिर रोड की तरफ, तो वो जो रोड बना है ऐसा लगता है कि हाँ उल्लासनगर में वो रोड ठीक है, वो आरसीसी काम हुआ है। यहाँ हज़ारों की निधि आ रही है, 1200 की निधि आ रही है, 2000 की आ रही है। हमारे सारे पुल, स्काई वॉक सब खड्डे हैं, किसी भी प्रकार का कोई कार्य हुआ ही नहीं है। तो हम कैसे बोल सकते कि इनमें से कोई भी जीते? तो जैसे पहले भारत गंगोत्री सर महायुति में थे अजित पवार गढ़ से, तो अभी महायुति के दो भाग हो गए क्योंकि भारत गंगोत्री सर जो है अपक्ष खड़े हैं और कुमार आयलानी सर जो है बीजेपी से खड़े हैं। तो आपको लगता है कि वोट डाइवर्जन की वजह से ओमी कलानी जी को फ़ायदा होगा? मुझे ऐसा लगता है कि पब्लिक समझदार है, पब्लिक को अपना डिसीजन खुद लेना चाहिए। वोट डाइवर्जन की बात ही नहीं है यहाँ। पब्लिक के सभी लोगों को ऐसा लगता है कि इस बार किसी नए चेहरे को मौका देना चाहिए, और मेरे हिसाब से नया चेहरा मैंने आपको बता दिया है। तर दादा आता उल्हासनगरमध्ये 141 मतदारसंघामध्ये सध्या इकडं कुमार आयलानी, पप्पू कलानीचे मुलगे जे ओमी कलानी आहेत ते, भारत गंगोत्री साहेब, संजय गुप्ता असे बरेचसे इकडे उमेदवार सध्या उल्हासनगरमध्ये आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की जनता कोणाकडनं कौल देणार आहे? जनता जी आहे, जनता आता लोकांमध्ये एक विचार झालेला आहे की प्रत्येक वेळेस 2 कॅन्डिडेट फिक्स होते. तर जनता त्याच्या तोंडामध्ये तेच शब्द आहेत की एक तर आयलानी किंवा कलानी वगैरे हे आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की आपण यांना वोट का द्यावा. प्रत्येक वेळेस तेच पण लोकांना तोंडपाठ झाला आहे. संजय गुप्ता वगैरे जे लोक आहेत, ते संजय गुप्तांचा विजन असा आहे की संजय गुप्ता पहिला ह्यांच्याबरोबर कामाला होते, आज वेगळे झालेले आहेत. त्याच्यामध्ये विचार बघायला गेलो तर भरत गंगोत्रीने ज्या प्रकारे त्यांच्या वार्डामध्ये, त्यांच्या पॅनलमध्ये 17 नंबर पॅनलमध्ये त्यांनी जो विकास केला, एक साधा सिंपल नगरसेवक असताना देखील त्यांनी त्यांच्या पॅनलमध्ये 17-25 करोड रुपये फंड आणला, वार्डाचा एकमेव विकास केला. लोकांना आणि जे शहरामध्ये जे नेते लिडरशिप करतात त्यांना चॅलेंज केला की तुम्ही RTI टाका आणि माझ्या वार्डाच्या विकासाची माहिती काढा, मला काय कसलीही भीती नाही आहे. त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड 0 आहे. उल्हासनगरमध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नेतृत्वाखाली लोकांना निवडून आणलेलं आहे आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. तर भरत गंगोत्री ही जी आहे ही लोकांना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. जर विकास करायचा असेल तर लोकांनी खरोखर भरत गंगोत्रीला चॉईस करायला पाहिजे. तर आता जसं लोकसभाच्या वेळी आता भरत गंगोत्री साहेब जे आहेत ते अजित पवार गटामधनं महायुतीकडे होते. मग तुम्हाला असं वाटतं का की कुमार आयलानी प्लस मग आता भारत गंगोत्री साहेब जे आहेत हे समोर उभं राहिल्यामुळे कुठेतरी ओमी कलानीला याचा फायदा होईल? कारण वोट डायव्हर्जन होतील सरळ जे लोकसभेमध्ये वोट श्रीकांत शिंदेकडे इकडनं गेलेत कारण याचा महायुतीचा भाग म्हणून. तर तुम्हाला असं वाटतं का या वोटमध्ये डायव्हर्जन येईल आणि त्याचा कुठेतरी फायदा ओमी कलानीला होईल? प्रत्येकाची आपली एक सेपरेट वोटर बँक आहे, वोट बँक आहे. काही लोकांची फॅन क्लब बँक हे आपले एक बँक आहे. कुमार आयलानी यांच्या वोटावरती परिणाम होईल किंवा नाही होईल याचा आपण निर्देश नाही लावू शकत, कारण त्यांच्या टीममध्ये आदेशचा पालन करणारे वगैरे हे जे लोक आहेत ते. राहिला प्रश्न पप्पू कलानी किंवा ओमी कलानी जे आज इलेक्शनला उभे आहेत, तर त्यांना कोणामुळे फायदा होण्यापेक्षा त्यांच्यासोबत जी माणसं अशी आहेत की ते त्यांना जास्त नुकसान देणार आहेत. कारण आजही हे फिक्स नाही आहे की ओमी कलानीला वोट दिल्यानंतर एक्झॅक्टली आमदार कोण बनेल. ओमी कलानी हे लीडरशिपला किती वेळा तरी शहरामध्ये फिरले आहेत किंवा नाही फिरले हे कोणीच बघितलेलं नाही आहे.
आयलानी आमदार असताना आयलानीने काहीतरी शहरामध्ये काम केलेलं आहे, विकास केलेला आहे, तो टिकला नाही ही वेगळी गोष्ट. आयलानीने कामं केले, रस्ते बनवले, नाले बनवले, ते टिकले नाहीत, भ्रष्टाचार झालेला आहे. पण त्या प्रकारे बघायला तर कालानी काहीच नाही आहे. तर ॲक्च्युली भरत गंगोत्री जर बघायला गेलो तर भरत गंगोत्री यांची जी टफ फाईट असेल ह्याच्यामध्ये कोणतीही वोट खेचून नसणार आहे. लोकांना कुठेही आम्हाला वोट द्या असं मार्गदर्शन नसणार आहे. ते लोक ज्यांना चॉईस करून वोट देणार आहेत. त्यांच्या विकासाचं विजन त्यांनी दाखवलं आहे शहराला. त्यांनी त्यांच्या 17 नंबर पॅनलचा जो होता तो दाखवलेला आहे, आम्हीही पाहिलेला आहे. मी सुद्धा त्यांचे बरेच व्हिडिओ वगैरे पाहिलेले आहेत फेसबुकला वगैरे, त्यांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्यानंतर मग त्यांचे बरेच जे माणसं ते आमच्याकडेही येऊन गेलेले आहेत. सगळ्याच पक्षांचे माणसं फिरत आहेत. पण कुठेतरी भरत गंगोत्री यांचा विजन चांगला वाटला मला आत्तापर्यंत. एज्युकेशन जे लोक शिकलेले वगैरे आहेत, ज्यांना काहीतरी वाटतं बदलाव व्हायला पाहिजे, गंगोत्री बरा वाटतं त्यामध्ये.